12 जानेवारी 2026 स्टोलन हा हिंदी सिनेमा बघितला. मन हलवून टाकणारा आहे. सुंदर आहे सिनेमा. म्हणजे काय काय घडतं जगामध्ये खऱ्या गोष्टीवर आधारित आहे. प्लॅटफॉर्मवरून एका बाईचं मूल चोरीला जातं. 5-6 महिन्याचं मूल असतं, ते चोरीला जातं. आणि त्याच वेळेस एक मुलगा पठाणकोट एक्सप्रेसने आलेला असतो. त्याला घ्यायला त्याचा भाऊ आलेला असतो. त्याला प्लॅटफॉर्मवर एक टोपरं पडलेलं दिसतं म्हणून तो उचलून बघत असतो. तेवढ्यात ती बाई जिचं मूल किडनॅप झालेलं असतं ती म्हणते की हा चोर आहे, ह्यानीच केलं. तो म्हणजे नाही, मला हे मी इथे पडलेलं दिसलं म्हणून मी उचललं. मग म्हणजे कसं तरी करून ती कन्व्हिन्स होते की नाही, हा नाही आहे, दुसरं कोणीतरी नेलंय. मग तिचं आरडाओरडा सुरू होतो प्लॅटफॉर्मवर सगळं. तिथे चहा, तेवढ्यात मग पोलीस येतात, तिथले रेल्वे पोलीस. मग प्लॅटफॉर्मवर एक चहावाले असतो. तर तिथे तो चहावाला म्हणतो, हो मी एका माणसाला बघितलं जाताना. मग हा म्हणतो, हो एक म्हणजे ज्याच्या हातात टोपरं असतो तो म्हणतो, मी पण बघितलंय त्या माणसाला. शालीत लपेटलेलं होतं, असं तो त्यासारखं नाक होतं, हातात बाळ होतं. पण आता मला काय माहिती का किडनॅप करून घेऊन जातोय, मी इतकं काही लक्ष नाही दिलं. आता त्याचा भाऊ म्हणतो की तू कशाला या भानगडीत पडलाय, आणि त्यांच्याकडे काहीतरी फंक्शन असतं म्हणून त्याचा भाऊ तो आलेला असतो. तर चल, पोलीस म्हणतो आता नाही, तुम्ही सस्पेक्ट आहात. जरी आता हिचं एक क्लिअर म्हणजे म्हणते ती की दुसराच कोणीतरी असेल, तर पण तुम्ही जाऊ नाही शकत. ते म्हणजे फुकट अडकतात. मग तेवढ्यात तो चहावाला कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. तर ही ऐकते बाई, आणि मग ती पोलिसांना परत तिचा आरडा होतो की ह्याचा संबंध आहे, ह्यानीच किडनॅप केलेलं आहे. आणि कारण तो म्हणे तिथून कसोलीचं काहीतरी नाव घेत होता, ते तिकडे नेलंय म्हणे बाळाला. मग पोलीस म्हणतात की चल म्हणे, तू पण चल, कस्टडीमध्ये घेऊन चल त्याला. तर तो म्हणतो, मुलगा जो उतरलेला असतो फोटोग्राफर रेल्वेमधनं पठाणकोटमधून, की आधी त्याला पकडणं जरुरी आहे त्या कसोलीच्या तिकडच्या आणखीन हे करायचं. मग ते कसे तरी कन्व्हिन्स होऊन तिकडे जातात पकडायला. तर तिथे एव्हिडन्सेस सगळे दिसतात, कोणी ना कोणी थांबलेलं वगैरे, पण कोणी सापडत नाही. तेवढ्यात एक बाई पळताना दिसते. तर तिला म्हणजे थांबायला म्हणून हा भाऊ त्याचा जो घ्यायला आलेला असतो तो लाकडाने मारतो, पण ती एका विहिरीतच पडते आणि मरते. झालं. पोलीस म्हणतो, एक तुझ्यावरचं हे नाही गेलं की आता हे दुसरं बालंट आलं. आणि तो म्हणतो, मी तर स्वतःचा जीव वाचवायला आणि तिला अडवायला म्हणून मी केलं, मी काही पर्पजली मारलं का? पण मग झालं. आता ह्यांच्या ह्याच्यात व्हिडिओ, तो स्टेशनवरचा जो असतो तो कोणीतरी व्हिडिओ घेतलेला असतो, जेव्हा ती त्या मुलाला ब्लेम करत असते, हातात टोपरं वगैरे, आणि काळी गाडी आहे आणि त्या लोकांची, त्यांनी किडनॅप केलंय वगैरे मुलाला. तर तो जुना म्हणजे पहिलाच व्हिडिओ, त्याच्यानंतर पोलिसांनी सगळं हे केलेलं ते नाही, पण त्यांना म्हणजे तेच किडनॅपर आहेत असं समजून तो सगळा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. आणि त्याच्यामुळे हे लोक जसेच निघतात तिकडनं, तर सगळे गाववाले त्यांच्या मागे लागतात आणि मग मारपीट सुरू होते. त्यांना पकडून त्यांच्या कारला अटॅक करायचं किंवा त्यांना मारायचं असं. मग त्यांच्यापासून वाचत वाचत हे लोक एका ठिकाणी पोहोचतात. मग पोलीस सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतात की अरे हे लोक नाही आहेत किडनॅपर, हे नाही आहेत, दुसरा आहे कोणीतरी किडनॅपर, आम्ही त्याला शोधतोय. तर त्या ह्या सगळ्या ह्याच्यातनं पोलिसांना एवढं कळतं की एक कोणीतरी सच्चेलाल नावाचा माणूस आहे की ज्याचा हा किडनॅपिंग मध्ये हात आहे, आणि तो हॉस्पिटलमध्ये काम करतो. मग हे लोक त्या गावात पोचतात, पण तोपर्यंत ह्या म्हणजे मॉबनी आणि पोलीस म्हणतात आम्ही तिकडे जातो, तुम्ही इकडनं जा वगैरे, अशा ह्याच्यात पोलीस दुसऱ्या रस्त्याने आणि हे लोक वेगळ्या रस्त्याने असतात. तर
त्या अटॅक केलेल्या जमावाने इतकं मारलेलं असतं, गाडीची तोडफोड झालेली असते आणि याला भावाला गोळी पण लागलेली असते आणि हा पण खूप जखमी झालेला असतो. मग ते गावात कसे तरी तिथे पोहोचतात. हॉस्पिटलच्या शोधामध्ये एका ठिकाणी आधी एका पडक्या घरामध्ये लपून बसतात. तर मग ही म्हणते, जिचा मुलगा किडनॅप झाला, ती म्हणते की मी बघते कुठे हॉस्पिटल, तर तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. तो आता अगदी मरायच्या घाईला आलेला असतो भाऊ, तर ह्याला पण ते बघवत नाही म्हणून तो बाहेर पडतो. तो म्हणतो तू आता इथेच थांब, झोपू नकोस तू, मी पण येतो. तर तो हॉस्पिटलमध्ये तो पण पोचतो आणि त्याला तिथे हॉस्पिटलमध्ये कळतं की सच्चेलाल नावाचा जो माणूस आहे तो तिथे काम करतो आणि तो सगळे कागदपत्र घेऊन आणि ते जो किडनॅप झालेलं बाळ आहे ते कोणाला तरी हँडओव्हर करून निघायच्या तयारीत आहे. मग तो बाहेर जाऊन डॉक्टरला आणि त्या याला अडवतो. ते डॉक्टर पण त्यांच्याबरोबर मिळालेला असतो आणि म्हणजे मग तिथे तो आरडाओरडा करतो, तेवढ्यात पोलीसही पोचते आणि मग सगळं म्हणजे बनाव उघडकीला येतो. मग ह्याला शोधून, भावाला शोधून परत ते हॉस्पिटलाइज करतात, त्याची गोळी काढतात, ह्यालाही मलमपट्टी जखम ठीक करतात की तिला पण आपलं मूल मिळते. तर ऍक्च्युली केस अशी असते आणि तिच्या जो पैसे सापडतात त्याच्यामुळे पोलिसांना हा विश्वास नसतो की तुझ्याजवळ एवढे पैसे कुठून आले. आणि तू तर म्हणते मी कधी मुंबईला गेली नाही, काही नाही, आणि एक फोटो असतो तुझ्याजवळ ज्याच्यात ती बाळाबरोबर तिच्या असते, मुंबईचं हॉस्पिटल असते. तर ऍक्च्युली एक जी डॉक्टर असते जी स्वतः IVF ट्रीटमेंट वगैरे करत असते, तर तिला स्वतःलाच मूलबाळ नसतं आणि त्याच्यामुळे तिने स्वतः करता म्हणून हिला ही मजदूर असते बाई, तिला सरोगेट मदर म्हणून ट्रीट केलेलं असतं आणि तिला त्याचे पैसे दिलेले असतात. तर हिला लकीली ट्विन होतात आणि त्याच्यातलं एक बाळ ती त्या डॉक्टरला देते आणि दुसरं बाळ स्वतःजवळ. पण ते बाळ पण पाहिजे म्हणून ते दुसऱ्या बाईला देण्याकरता म्हणून ते तो सच्चेलाल का अच्छेलाल जो असतो तो ते किडनॅप करतो आणि त्या डॉक्टरांच्या मदतीने त्या दुसऱ्या बाईला विकलेलं असतं आणि त्याच्याकरता हा सगळा खेळ चालला असतो. म्हणजे हे सगळं रॅकेट मग उघडकीला येतं आणि म्हणजे जर ह्या दोन मुलांनी त्या बाईची मदत केली नसती तर ती काही करू शकली नसती. तिचं मुलंही गेलं असतं आणि सगळंच ठप्प आणि हे चालूच राहिलं असतं. तर या म्हणजे अवेअरनेसने म्हणा आणि त्या मुलीची त्या बाईचं पण जिद्द म्हणा, तर इथे उघडकीला येतं. सुंदर केलेलं आहे, छान.